पण काही माणसाला पुढचंच बोललेली सवय असते. आमच्या गावात असेच एक सकात होते आणि त्याला मी पुढचं बोलायची सवय होती. महाराज मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणला महाराज वडिलांचा 14 आहे, कीर्तन ठेवले, दुपारी जेवणा करता या. मी म्हणलं ठीक आहे. मला सोबत कोण नव्हतं म्हणून बस स्टँडला सकाळच्या बसलेले होते. मी म्हणलं सकाळच्या इथून जाऊन यायचंय. मला माहित होतं सकाळच्या पुढचं बोलतेत, पण मी म्हणलं तिथं 14 आहे, दुःखाचा प्रसंग आहे, तिथं कशाला काय बोलते. महाराज मी नेलं. असा एक हॉल होता. हॉलमध्ये 10-15 पाहुणे बसलेले होते. ज्याचे वडील वारले होते त्याचं मुंडन गिंडन केलेलं होतं. महाराज तो असा बसला. आमचा जी हरी विचारपूस झाली त्याच काय झालं काही झालं. महाराज ज्याचे वडील वारले होते तो काही कामानिमित्त बाहेर गेला. बाहेर गावचा पाहुणा आला आणि त्याचं सुद्धा मुंडन केलेलं होतं. महाराज एवढे असा झाला ज्याचे वडील वारले होते तो पाहुणा त्याच्याच जागेवर बसला. सगळे गपचूप होते. महाराज साखत्यान काढला अनुमान प्रमाण. सकाता म्हणले ह्याची चेपी केली त्याची चेपी केली, भाऊ असा. त्या पाहुण्याला सगळे बोल लागले. याला कोणीच बोलायना, लहान असावा, गरीब असावा. आणि महाराज गरीबाला कोणीच बोलत नाही, पैशावाल्याला सगळे बोलते. सकाता मनातली मनातच म्हणली मी बोलते याला. सकाता म्हणले महाराज थोडं माग व्हा बरं. मी सरकलो माग. सकात्यानं हाताची घडी घातली. सकात्याने एवढा चेहरा पाडला की जसं काय सकात्या बाप मिळाला. सकात्या म्हणले अवघड झालं. तो पाहुणा म्हणला या मेलेल्या म्हाताऱ्याविषयी बोलत असन. तो पाहुणा म्हणला अवघड झालं. सकात्या म्हणले जाऊ द्या, एक दिवस सगळ्याला जायचे, तुम्हाला जायचे मला जायचे. तो मग पाहुणा म्हणला हो खरे, पण सकात्या म्हणले तुमचे वडील झाला धार्मिक होते. मग त्या पाहुण्यानं वर पाहिलं, पण सकात्या काय वर पाहिनातच. सकात्याची खालची खणीत मान. सकात्या एवढं थांबले नाही. सकात्या म्हणले जाऊ द्या, तुमचे वडील वारले ना, आपण देवाला अशी प्रार्थना करू की तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. मग तो पाहुणा म्हणला अय म्हाताऱ्या मग बाप आजूक जिता येणार रे. मग सकात्या म्हणले तुम्ही काऊन चेपी केली. तो पाहुणा म्हणला बाप मेल्यावर चेपी करतात का, मी आताच बालाजीवर आलो, विटाला विटाला. मी दुसऱ्या दिवशी असंच कीर्तन लावू लागलो केला या सकात्याला न्यावर सोबत. मी म्हणलं त्यांच्या आवाज नाहीत का दगड नेतो, पण त्याला न ग विडाला विडाला.